नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो पहा, जीएमसी नागपूर भरती असो, कारागृह विभाग भरती असो की येणारी पोलीस भरती असो, या 2024 मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी चालू घडामोडी प्रश्न अत्यंत आवश्यक आहेत। तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा मित्रांनो, दररोज सकाळी 6 वाजता आपण हा लेक्चर वाढवत असतो। तर मित्रांनो, अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्नवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम लिंक नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती दररोज त्या ठिकाणी मिळत असते। तर वळूया पहिल्या प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, प्रश्न आयएमपी आहे। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हा चालू घडामोडीचा आणि आत्ताच झालेला हा प्रश्न आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, यस चोखलिंगम याचं योग्य उत्तर असणार आहे। बघा मित्रांनो, सर्व प्रश्न पाठ करा आणि हा पूर्ण व्हिडिओ पहा। तुम्हाला जर उत्तर आलं तर नक्की तुम्ही 4 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे आणि एकदम अचूक माहिती तुम्हाला करता आपण पोहोचत असतो। प्रश्न दुसरा आहे पहा, भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश ठरला आहे? बघा, भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादन करणारा देश ठरला आहे जगातील? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुसऱ्या क्रमांकाचा हा देश ठरलेला आहे। प्रश्न तिसरा आहे पहा, अनसीडन कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? बघा, प्रश्न महत्वाचा आहे, अनसीडन कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, गौतम भाटिया यांनी या पुस्तकाचे लेखक केले आहे। प्रश्न चौथा आहे, अलीकडे नुकताच कोणता देश हा नाटो संघटनेचा सदस्य झालेला आहे? बघा, अलीकडेच नुकताच कोणता देश हा नाटो संघटनेचा सदस्य झालेला आहे? प्रश्न आयएमपी आहे, विचारला जाऊ शकतो मित्रांनो। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, स्वीडन हा जो देश आहे हा अलीकडेच नाटो या संघटनेचा सदस्य देश झालेला आहे। प्रश्न पाचवा आहे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, दलजीत सिंग चौधरी याचं अचूक उत्तर राहील। प्रश्न 6वा आहे, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्ड मध्ये बांधले आहे? बघा, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्ड मध्ये बांधले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोचीन शिपयार्ड मध्ये हा भारतातील पहिला स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधण्यात आलेला आहे। प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। प्रश्न 8वा आहे, 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? बघा, हा सुद्धा प्रश्न आयएमपी आहे। सर्व प्रश्न आयएमपी आहेत मित्रांनो, उत्तर आल्यास नक्की कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। तर 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, ऋतुजा बागवे यांना जाहीर झालेला आहे। प्रश्न 9वा आहे, इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? बघा, इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 पुणे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 10वा आहे, भारत आणि मलेशिया दरम्यान समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव कोठे पार पडला आहे? बघा, भारत आणि मलेशिया दरम्यान झालेला समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव कोठे पार पडलेला आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्याला भारत आणि मलेशिया दरम्यान झालेला समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव पार पडलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 11वा आहे, जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसविण्यात आलेली आहे? बघा, प्रश्न कसा आहे, जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसवण्यात आलेली आहे?
आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. उज्जैन याला काय म्हणतात? महाकाल की नगरी असं म्हणतात. लक्षात ठेवा, महाकाल की नगरी सुद्धा म्हणतात. महाकाल की नगरी उज्जैनला. लक्षात ठेवा, उज्जैन हे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे? मध्य प्रदेश MP मध्ये आहे. प्रश्न 12वा आहे, देशाच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, देशाच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 AM खानविलकर यांची देशाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 13वा आहे, भारतात दूध उत्पादनात सध्या पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? बघा, भारतात दूध उत्पादनामध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य अस्तित्वात आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे राज्य भारतात दूध उत्पादनामध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न 14 आहे, भारतातील पहिलं पूर्णतः कार्यात्मक दृष्ट्या साक्षर असलेला जिल्हा कोणता ठरला आहे? भारतातील पहिला पूर्णतः कार्यात्मक दृष्ट्या साक्षर असलेला जिल्हा कोणता ठरला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मंडला हा जिल्हा भारतातील पहिला पूर्णतः कार्यात्मक दृष्ट्या साक्षर जिल्हा ठरला आहे. प्रश्न 15वा आहे, केंद्र सरकारच्या हर घर जल योजनाच्या अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील किती कुटुंबातील घरात नळ जोडणीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे? बघा, किती घरामध्ये भारतात नळ जोडणी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे? किती कुटुंबात नळ जोडणी केलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 14.28 कोटी एवढ्या ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये नळ जोडणी प्रकल्प विस्तारित केलेला आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम सुद्धा जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि फेसबुकला सुद्धा जॉईन करा. भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.